नमस्कार. आधुनिक अतुल्य भारतच्या कल्टिवेटिंग कॉन्शियसनेस या सिरीजमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज खूप दिवसानंतर आपली पुन्हा एकदा भेट होते आहे. मागच्या मे महिन्यामध्ये किंबहुना मार्च एप्रिलच्या महिन्यामध्ये जळगाव जिल्ह्यात जायचा योग आला. आता जळगावामध्ये मार्च एप्रिल महिन्यामध्ये किती उन्हाळा असतो हे सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे. आणि जळगाव जिल्ह्यात त्याच वेळेला केळ्याचे वेफर्सही या उन्हाळ्यात सुद्धा मिळतात हेही सगळ्यांना आता जवळजवळ माहिती झालं आहे. अजिंठ्याजवळ पद्मालय नावाचं एक गाव आहे, जळगाव जिल्ह्याचाच भाग आहे. गणपती मंदिराकडे जाताना केळ्यांचे वेफर्स तळणारी एक छोटी राहुटी दिसली. म्हणजे पती पत्नी घराच्या बाहेरच्या बाजूला बसून केळ्यांचे वेफर्स करत होते. तळून झालेले सर्व वेफर्स विकले गेले होते. मग त्यांना जेव्हा जाऊन विचारलं की आम्हाला वेफर्स द्याल का, तेव्हा ते म्हणाले 10-15 मिनटं थांबा ताई, झालेले सगळे संपलेत. हल्ली असंच होतं, झाले की लगेच संपतात. 10-15 मिनटं थांबताना तो बाहेरचा उन्हाचा चटका आणि ती तळणी यामुळे अक्षरशः अवघड परिस्थिती झाली होती. पण त्या ताई एका हाताने सालं काढत होत्या आणि त्याच वेळेला तळणीमध्ये सालं काढलेली केळी त्यांचे यजमान टाकत होते किसून. हा सगळा त्यांचा उद्योग एका वेळेला चाललेला होता. सहज ताईंना विचारलं, ताई किती वर्ष करताय तुम्ही हे काम? त्या म्हणल्या झाली की आता 8-10 वर्ष झाली ना ताई. अहो आम्ही शेतीमध्ये काम करायला जायचो, पण तुम्हाला तर माहिती आहे शेतीचं काम हे काही नियमित मिळत नाही आणि पैसे पण तेवढे मिळत नाहीत ना. दोघांनी काम करून सुद्धा पुरायचं नाही ताई. मग विचार केला दोघांनी नवरा बायकोनी बसून, काय करायचं ज्याच्यातून थोडेसे जास्ती चांगले पैसे मिळतील. सगळ्यांशी बोलल्यावर असं लक्षात आलं की केळ्याचे वेफर्स करता येतील. मग काय ताई, केळी आणली कच्ची. तुम्ही तर बघताय या भागात किती केळी असतात. कच्ची केळी आणली आणि प्रयोग करायला सुरुवात केली. 2-4 दिवस सतत प्रयोग केल्यावर जमलं बघा ताई. मग ठरवलं की रोज एक केळ्याचा ढीग आणायचा आणि खरंच तिथे 3-3.5 फूट उंचीचा कच्च्या केळ्यांचा ढीग पडला होता. ताई एका बाजूला सतत हे बोलताना पण सोलत होत्या आणि त्याच वेळेला ताट भरलं की त्यांचे यजमान घेऊन ते तळणीसाठी घेऊन जात होते. हे असं त्यांचं अखंड चाललेलं होतं. मी म्हटलं एवढ्या उन्हाळ्यात पण तुमचं काम चालतं? म्हटलं ताई लोक येतात ना घ्यायला, मग त्यावेळेला आपण करायला नको का? उन्हाळ्याचं निमित्त सांगून कसं चालेल लोकांना? उन्हाळ्यामध्ये जळगावला 45 तापमान सहज असतं. त्या 45 तापमानात देखील हे पती पत्नी दोघंही जण अत्यंत आनंदाने केळ्याचे वेफर्स तळत होते. आणि वेळ कुठली? दिवसाचीच. रात्री कोण येतो विकत घ्यायला? हे सगळं केल्यानंतर त्यांचं कसं काय चालतं महिनाभर, असं त्यांना विचारलं. त्या म्हणल्या ताई काय सांगू, खूप छान बरकत आहे बघा या धंद्याला आमच्या. आता बँकेतून कर्ज घेतलं, हे आम्ही इथे राहतो ना आता तुम्ही बघताय तिथे, आणि नंतर मग थोडंसं गावात पण जागा घेतली आणि तिथे घर बांधतोय. काय ताई, बँकेनी पण कर्ज दिलं या व्यवसायावर. आता आमचं घर होईलच बघा बांधून. तुम्ही पुढच्या 6 महिन्यांनी याल ना, घर बांधून होईल तोपर्यंत आमचं. आणि मग आम्ही नवीन घरात राहायला जाऊ, इथे सगळं मोठं दुकान करू आणि इथे आणखीन पण पदार्थ विकायला ठेवता येतील. त्यांचा तो आनंद बघितला आणि मी अवाक झाले. इतक्या कष्टाचं काम, ऊन, थंडी, पाऊस काहीही न बघता अखंड चाललेलं होतं. तसंच त्या देवळाच्या जवळ अजून एके ठिकाणी चहा प्यायला थांबलो. असंच एक आडोसा केलेली छोटीशी झोपडी वजा जागा होती. तिथे एक तरुण ताई चहा करत होत्या. त्यांनी चहा दिला आणि म्हणल्या वेफर्स पण तळतीये मी, घेणार का? चव तरी घ्या, असं त्यांनी अर्जवानी सांगितलं. त्यांनी इतक्या आत्मीयतेने सांगितल्यावर अर्थात घेणं गरजेचंच होतं नाही का? त्यांनाही विचारलं
एकीकडे त्या तळत होत्या, आम्ही चहा पित होतो आणि संवाद सुरू झाला. त्या म्हणल्या, "हो ना, अहो घरामध्ये दोघांनी राबल्याशिवाय ताई पुरत नाही हो." मग सगळ्यांशी बोलून ठरवलं, की चहा एका बाजूला आणि एका बाजूला केळी. माझे यजमान बघा केळी-बिळी सगळं आणायचं काम करतात. मी केळी सोलून तळायचं काम करते आणि विकायचं काम करते. दिवसभर काम झालं, संध्याकाळी घरी जाऊन स्वयंपाक. ताई छान चालतं आमचं. आजूबाजूला सगळ्यांशी 4 लोकांशी बोललं ना, की मार्ग पण कळतात. तसंच मला हा मार्ग सापडला आणि मग माझं सुरू झालं. खरं आहे ना, आजूबाजूच्या लोकांशी आपल्या अडचणीबद्दल, आपल्या आनंदाच्या गोष्टींबद्दल देखील आपण संवाद साधत राहिलो, तर त्यातून काही ना काहीतरी आपल्याला मिळतंच की नाही? मार्ग दिसतो, किमान मनाला दिलासा मिळतो, की माझी अडचण आहे तशी इतरांची अडचण आहे आणि तेही धडपडच करतायत. हा दिलासा असतो. मार्ग सांगितला तर त्याच्यावर काहीतरी काम करता येतं आणि कधी-कधी तो असा यशस्वी होऊन जातो. आता या केळीवाल्या ताईंचंच बघा ना, घर बांधतायत त्याच्या उत्पन्नावर. या सगळ्या ह्याच्यावर विचार करताना असं वाटलं, की खरंच किती महत्वाचं आहे नाही का आपल्या आजूबाजूच्या लोकांशी आपला संवाद असणं. मनाला त्याचा आधार आहे. एकमेकांशी बोलल्यानंतर जी आत्मीयता मिळते आपल्याला आणि जो आधार मिळतो, तो इतर कशातूनही मिळत नाही. बोललंच पाहिजे नाही का एकमेकांशी, आपल्या आजूबाजूच्या लोकांशी, नातेवाईकांशी, आपल्याला नियमित भेटणाऱ्या लोकांशी संवाद साधलाच पाहिजे. जिवंत असण्याचं लक्षण नाही का हे? अशीच एक गोष्ट अगदी परवा घडली माझ्या आयुष्यात. महिना दीड महिन्यापूर्वीची गोष्ट असेल. मी जिथे रोज चालायला जाते, तिथे अनेक जणं व्यायाम करत असतात. आपापल्या त्यांच्या ठरलेल्या प्रकाराने व्यायाम करत असतात. काही जणं वाचत असतात, काही जणं संवाद साधत असतात फोनवर. असं चित्र नेहमीचं दिसतं. एक दिवस एक तरुण मुलगा खूप सुंदर व्यायाम करत होता आणि व्यायाम झाल्यावर त्यांनी प्राणायाम सुरू केला. सुंदर काही काळ प्राणायाम केला. माझं चालूच होतं चालणं तिथे आणि त्याचा तो व्यायाम आणि प्राणायाम बघून वातावरण सुद्धा थंडीचे दिवस होते. थोडेसे सकाळी त्या दिवशी थोडा गारवा होता दीड महिन्यापूर्वी. छान वाटत होतं. वातावरण अधिकच प्रसन्न झालं. आणि मी परत फिरले, तेव्हा मात्र त्याचा प्राणायाम संपला. त्याने खिशातून तंबाखूची पुडी काढली आणि बार भरला तोंडात. आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. इतका सुंदर व्यायाम करणारा हा तरुण मुलगा आणि त्याचा शेवट हा असा झाला. खरं म्हणजे आजकालच्या काळात आपण एकमेकांना असं कोणाचं चूक दाखवून देणं आणि त्याच्याबद्दल असं बोलणं, हे तितकंसं शिष्टसंमत मानत नाहीत. मला आजूबाजूची माझ्या माणसंही नेहमी म्हणत असतात, की "अगं कशाला काय बोलत असतेस तू सगळ्यांना? कशाला बोलायला जायला पाहिजे तुला?" पण त्या दिवशी माझ्या मनावर बहुतेक ताबा नाही राहिला. मी त्याला म्हटलं, "अरे इतका सुंदर व्यायाम करत होतास ना इतका वेळ, जवळ अर्धा तास तुझा व्यायाम पाहतेय मी आणि व्यायाम संपल्यावर हे रे काय? असं करू नकोस. चांगली का गोष्ट आहे ती?" एवढीच 2 वाक्यांची देवाणघेवाण झाली. आणि तिथून निघताना निघायची वेळ झालीच होती. मी निघाले. नंतर मला सुद्धा मनात वाटून गेलं, की खरंच आपण हे बोलणं आवश्यक होतं का? बरोबर झालं का आपण बोललो ते? पण मध्ये बराच काळ गेला आणि माझ्या मनातला ती खंत बाजूला पडली. परवाची गोष्ट परत अशी झाली. मी चालत असताना जिथे मी नियमित चालते, तिथे गेले आणि एक तरुण मुलगा तिथेही व्यायाम करत होता. त्याचा व्यायाम चालला होता. माझं चालणं चालू होतं. त्याचा व्यायाम संपला आणि तो अचानक थांबला आणि म्हणाला, माझ्यापासून एक 5 फुटावर उभं राहून म्हणाला, "काकू ओळखलत का मला?" निरखून पाहिलं तरी मला काही फार ओळख पटेना त्या मुलाची. म्हटलं, "अरे, नाही पटकन लक्षात येत आहे." तो हसला. "बरोबर आहे." तो म्हणला, "बरोबर आहे काकू. तुम्हाला कसं आठवणार? महिन्यापूर्वी तुम्ही नव्हता का मला म्हणाला तंबाखू खाण्याबद्दल? तोच मी. एक तो दिवस आहे काकू आणि आजचा दिवस आहे. मी तंबाखूला हात लावला नाहीये.
तुम्ही जागं केलं ना त्या दिवशी मला. आता मात्र कमाल वाटली मला, की एका त्या वाक्याने त्या मुलानी इतका मनाचा निर्धार दाखवला. असं कुठलंही या प्रकारचं व्यसन सोडणं इतकं सोपं नसतं, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्या मुलाने ते करून दाखवलं. मला शब्द सुचेनात त्याच्याशी बोलायला. त्याला म्हणलं, "अरे, मला नंतर इतकी खंत वाटत होती, की आपण उगीचच बोललो. तरुण मुलगा, असं बोलणं बरोबर आहे का?" "नाही," म्हणला काकू. "तेच सांगायला मी थांबलोय तुम्हाला. परत असं कोणी भेटलं, तर नक्की बोला त्याच्याशी. कोणीतरी जागं केलं ना काकू, की फरक पडतो." त्या दिवशी मला असं झालं, की संवाद साधणं हे गरजेचंच आहे. हा मुलगा मला पूर्ण अनोळखी, त्याला मी पूर्ण अनोळखी. मध्ये महिनाभर भेट नाही आणि परवा भेटली त्याच्यानंतर पुन्हा 2 दिवस काही भेट झाली नाही. पण त्याला ते वाक्य जागं करून गेलं आणि त्यांनी मनाचा कमालीचा निर्धार दाखवला आणि आपलं तंबाखू पूर्णतः सोडली. त्याला म्हटलं, "अरे, तुझ्या व्यायाम करण्याच्या पद्धतीवरून असं वाटतंय, की तू काहीतरी तयारी करतोयस कशासाठी तरी." तो म्हणला, "हो ताई, मी UPSCची तयारी करतोय." म्हटलं, "काय? IPS व्हायचंय की काय?" आनंदाने म्हणाला, "हो ताई, IPS व्हायचंच ध्येय आहे माझं." पहिला एकदा प्रयत्न केला, तो सफल नाही झाला. आता 2 महिन्यात परीक्षा आहे. मनाचा ज्याच्या एवढा निर्धार आहे, ज्याचा आपल्या मनावर इतका संयम आहे, तो मुलगा नक्की अभ्यास करेल, असं वाटून मी त्याला म्हटलं, की "अरे, नक्की यशस्वी होशील यावेळेला. असंच प्रयत्न चालू ठेव." आता त्याच्या या बोलण्याचा, त्याला माझ्या बोलण्याचा आधार मिळाला हे बाजूला पडलं, पण त्यांनी त्याच्यातून जो प्रतिसाद दिला, त्याच्यामुळे मलाच खूप मनाला आधार मिळाला. मला असं वाटलं, की कधीतरी जेव्हा अगदी चुकीची गोष्ट घडते आपल्यासमोर, तेव्हा संवाद साधायलाच हवा. तुम्हाला काय वाटतं? अशा वेळेला संवाद साधायला हवा, नाही का? तुमचे अनुभव निश्चितपणे आम्हाला कमेंट्समध्ये लिहून कळवा. धन्यवाद.